राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याच्या मार्गावरती। राज्यात मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दाखल होणार। मुंबई मार्गे देखील राज्यात पाऊस, तसेच बंगालच्या उपसागराकडून राज्यात तीव्र पावसाळी परिस्थिती ही राज्याच्या दिशेने येत आहे। त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। आज सध्या तर पाऊस आहेच, मात्र येत्या 48 तासात किंवा 15 ते 16 तासातच राज्यात एक तीव्र वादळी पावसाचं वातावरण हे दाखल होणार असून काही भागामध्ये पेरणी करण्यासारखा पाऊस होणार आहे, तर काही भागात अक्षरशः नदी नाल्यांना पाणी येईल, तलावामध्ये पाणी साठा खूप वाढेल। अशा प्रकारचे मोठे पाऊस येत्या 15 ते 16 तासात व काही भागात 48 तासात दाखल होत आहेत। हा अंदाज पाहणं खूप गरजेचं आहे, कारण आता 3 दिवसाचा अंदाज आपण सविस्तर घेण्याचं काम करणार आहोत, कारण आजपासून पुढचे 3 दिवस राज्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। आज जरी सर्व भागात पाऊस झाला नाही तरी 15 ते 16 तासामध्ये अजून राज्यामध्ये भयानक स्वरूपाच्या पावसाचं वातावरण हे वाढणार आहे। त्यातले त्यात 48 तासानंतर पूर्ण महाराष्ट्रावरती एक पावसाचं नवीन संकट, त्यामध्ये विजांचा धोका। पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस जे आहे ते आता सुरू राहणार आहे, मात्र नेमका कोणत्या जिल्ह्यात अधिक जोर राहील, आता पुढच्या 2 तासात कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला सबस्क्राईब केले की हवामान अंदाजासंदर्भातील जी काही महत्त्वाची बातमी असते ती रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळत असते। व प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंट करून सांगितला तर तुमच्या भागाचा अंदाज देखील आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। जर आता सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाची आता वाटचाली चांगली पाहायला मिळत आहे। पाऊस वाढण्याच्या मार्गावर असून आता पाऊस वाढण्याचे संकेत पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी काल चांगला पाऊस बरसला असल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे। काही ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचेपर्यंत धो पाऊस झालेला आहे। काही ठिकाणी 1 ते 2 तास सलग पाऊस राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेताला तळ्याचे स्वरूप आल्यासारखे चित्र पाहायला मिळाले। आता तशीच परिस्थिती ही निर्माण होणार आहे। मात्र आता पुढच्या 2 तासात पाऊस कसा राहील, त्यानंतर 12 तासानंतर कोणत्या जिल्ह्यात मुसळधार हाय अलर्ट देण्यात येत आहे ते देखील आपण बघणार आहोत, कारण पुढच्या 12 तासानंतर खूपच जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्याला वेढा घालणार आहे। पूर्ण महाराष्ट्राला एक पावसाचा संकेत पाहायला मिळत आहे। यामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता येत्या 2 तासामध्ये कडाचा भाग असेल, या ठिकाणी तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे। जामखेड, चौसाळा, केज या तालुक्यांमध्ये धो पाऊस असा बरसणार आहे। मात्र असं नाहीये की पाऊस सांगितलाय म्हणजे या ठिकाणी सर्वत्रच होईल। तसेच एकंदरीत विचार केला तिकडे वडूज, मायनी, सांगोला, विटा, कराड, इस्लामपूर, तासेगावचा भाग असेल, हे जे काय तुम्हाला भाग दिसत आहेत या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तसेच काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील, मात्र पेरणी करण्यायोग्य पाऊस, काही ठिकाणी आता पाऊस आला तर पेरणी देखील करू देणार नाही, एवढा जोरदार पाऊस आता सुरू होणार आहे। मात्र ते कोणत्या जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ बघत चला, तुमचा देखील चांगला फायदा होईल। तुम्हाला देखील कळेल की नेमका पाऊस पेरणी करण्यासारखा कोणत्या तारखेला आहे, पेरणी कोणत्या तारखेला करण्यास जमेल, ते सर्व काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत। नेमका पाऊस कोणत्या ठिकाणी जास्त पडणार आहे, आपल्या भागात नेमका कोणत्या तारखेला येणार आहे, किती तारखेपर्यंत पाऊस राहील, सर्व काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर चला आता जिल्ह्यांची, तालुक्यांची नावे आपण बघूया। तर आता सध्या विचार केला तर आता मॉडेलनुसार आता मोठा बदल हा आपल्याला वातावरणामध्ये दिसत आहे। एकंदरीत विचार केला तर राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे आता तयार होणार असून यामध्ये मायनी, कराडचा जो काही भाग असेल या भागात आज धो स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज या भागामध्ये पाहायला मिळत आहे। यामध्ये जर विचार केला तर वडोज, पाटणचा भाग असेल, साताऱ्याचे काही भाग, चिपळूणचे काही भाग आहेत, तसेच इकडे विटाचे काही भाग, कोजेचे काही भाग, जतचे काही भाग आहेत, सांगोलेचे काही भाग आहेत, पिलोचे काही भाग असतील, या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे। मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। या ठिकाणी सतर्क राहावे, कारण की पावसाचा जोर अधिक राहील, गरमीची लेवल काही भागामध्ये वाढणार आहे, त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ देखील पाहायला मिळू शकते। अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणचा आपल्याला दिसून येत आहे। तसेच इकडे कोडोली, सांगली, कुरुडवाडीचा भाग असेल, कोल्हापूरचा भाग असेल, याही ठिकाणी अंतनीचा भाग असेल, कर्नाळाचा भाग असेल, या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे। काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। अधिक पावसाचा जोर कुठे राहणार आहे, ते
यामध्ये 3 ते 4 तालुके व 2 जिल्हे पाहायला मिळत आहेत। यामध्ये पहिला जिल्हा आहे कोल्हापूर झाल्यानंतर काही तालुके देखील आहेत, कोडोली असेल, इस्लामपूर असेल, तासगाव असेल, कुची, जतचा भाग असेल। जत या ठिकाणी देखील जत तालुक्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे कुरुंदवाडचा भाग असेल, सांगलीच्या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे, कारण कोणत्या क्षणी या ठिकाणी पाऊस दाखल होणार आहे, पावसाची हजेरी लागणार आहे। तसेच आता आपण सर्व जिल्ह्यांचा अंदाज हळूहळू घेणार आहोत। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला सविस्तरपणे एकदम ॲक्युरेटपणे हा समजून जाणार आहे। तर चला आता पुढचे तालुके जिल्हे आपण बघूयात। तर यामध्ये बघू शकता चिपळूण, साताऱ्याचा भाग असेल, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही मॉडेलच्या नुसार आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये हजेरी लावतानाच दिसणार आहे। यामध्ये तसेच पुढचे भाग जर पाहायला गेलं तर ते म्हणजे कोल्हापूरच्या उत्तरेकडील भाग देखील आहेत। या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पुणेचा भाग असेल, पुणेचा भाग, त्यानंतर इकडे लवासाचा भाग आहे, सासवडचा भाग, गोरेगाव, प्रतापगड, वाईचा भाग आहे, लोणारचा भाग आहे। याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघत चला, कारण आता पुढच्या 12 तासानंतर व त्यातली त्यात मग 48 तासानंतर तुफान स्वरूपाचा पाऊस हा राज्यात येणार आहे। बऱ्याच जिल्ह्याला झोडपणारा असून तुमची प्रतीक्षा संपणार आहे। तुम्हाला वाटत असेल की आमच्या भागात चांगला पाऊस झाला नाही, जोरदार पाऊस कधी येणार, मात्र तुम्ही जसं आठवत असाल जोरदार पाऊस, त्यापेक्षा जोरदार पाऊस हा दाखल होत आहे। खूपच तीव्र स्वरूपाचा पाऊस बंगालच्या समुद्रामार्गे आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे। राज्यात मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे। तसेच इकडे पुणे, सासवड, लवासा, राहू, दोनचा भाग असेल, श्रीगोंदा, शिरूर, चाकण, कसमेत, खोपोली, पेण, रोहाचा भाग असेल, या ठिकाणी अलिबागच्या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळणार असून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे राळेगाव, कडा, कर्जत, करमाळा भाग असेल, इकडे इंदापूर, बारामती, फलटणचे भाग असेल, अकलूज, कुरुंदवाडीचे भाग असतील, या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। मात्र या भागात तुरळक ठिकाणी पाऊस राहील। तसेच परांडा, बार्शी, वैराग, कुरुंदवाडी, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर या भागाचा विचार केला तर याही ठिकाणी पाऊस आहे। मात्र या ठिकाणी थोडासा पाऊस जास्त स्वरूपाचा नाहीये, मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। शक्यतो पावसाळी वातावरण या ठिकाणी त्या 12 तासात जोरदार स्वरूपाचं सक्रिय होणार आहे। येत्या 12 तासामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडणारा भाग म्हणजे तुळजापूर, वैराग, कुरुंदवाडी, अकलूजचा भाग, औसा, निलंगा या ठिकाणी सतर्कच राहावे, कारण रात्रीला किंवा 12 तासानंतर तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आहे। मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पाणी वाहणारा पाऊस या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे। शक्यतो या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। तर चला पुढचे तालुके जिल्हे आपण आता बघूयात। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। बऱ्याच जणांनी अजून आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगितला नाहीये, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला पुढचे जिल्हे तालुके आपण बघूयात। यामध्ये बघू शकता आता लातूर, शिरूर, अंतपाल, उदगीरचा भाग असेल, या भागामध्ये देगलूर, धाराशिव, मुखेड, अहमदपूर, बर्दापूर, परळी, कंधार, धर्मादाबाद, गंगाखेड, पेटुंबरी, भैंसा, भोकर, नांदेड भाग असेल, पूर्णा असेल, परभणी असेल, या भागात देखील पावसाचा अंदाज आहे। मात्र यातली यात विचार केला तर धर्मादाबाद, पेटुंबरी, कंधार, मुखेड, अहमदपूर, परळी या भागाचा विचार केला, केच तालुका असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी आता येत्या 12 तासात तुफान पाऊस हजेरी लावणार आहे। रात्री उशिरानंतर देखील या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे माजलगाव, बीड, गेवराई, वडवणी, परळी, धारोळचा भाग असेल, तसेच इकडे पाथरी, परभणीचे भाग असतील, कसमतचा भाग असेल, या भागात पाऊस राहणार आहे। तसेच सेलू, परतूर, अंबड, पैठण, जिंतूरचे भाग आहेत, हिंगोलीच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे। याही ठिकाणी पाऊस राहणार आहे। उमरखेड, पुसद, कापचे भाग असतील, डिग्रस, वाशिम या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। असं नाहीये की सर्वत्रच्या भागात पाऊस होईल, कमी स्वरूपाचाच पाऊस सध्या तरी आहे। मात्र येत्या 24 तासानंतर या ठिकाणी पाऊस वाढणार आहे। त्या 24 तासात पावसाची शक्यता खूप वाढणार आहे। तसेच डिग्रस, रुई, पांढरकवाडा
या भागात देखील तुफान पाऊस येत्या 24 तासामध्ये हजेरी लावणार आहे। तसेच जर विचार केला तिकडे ताडोबाचा भाग असेल, देसाईगंज, उमरखेड असेल, उमरेड असेल, भंडारा, नागपूर, कोंडोली, आर्वीचे भाग आहेत। तसेच इकडे विचार केला तर आपण वर्धा, पुलगावचा भाग, अमरावतीचा भाग, दर्यापूर, अचलपूर, अकोट, तेल्हारा, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। सध्या तरी जास्त वातावरण नाहीये, मात्र येत्या 24 तासात हाय अलर्ट या ठिकाणी राहणार आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार तुरळक ठिकाणी पाऊस होईल, अन्यथा उघडीप पाहायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे भाग असेल या भागात देखील उघडीप राहील। जळगाव या ठिकाणी देखील उघडीप राहणार आहे। मात्र येत्या 24 तासात खूप तुफान पाऊस राज्यात येत आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पडेल ते आपण बघूया। तर यामध्ये बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर येत्या 24 तासात हाय अलर्ट आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पाणी येईल। दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर, पुणे, वडूज, सातारा, पंढरपूर या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे। तुफान पाऊस येणार आहे, सोलापूर, इंदापूर पर्यंत येणार आहे। तर आता पुढचे तालुके आपण बघणार आहोत। तर इकडे बघा धाराशिव पर्यंत पाऊस येत आहे। आता पेरणीसारखा पाऊस येणार आहे, लक्ष देऊन बघा। यामध्ये जर विचार केला तर लातूरचे भाग आहेत, तुळजापूर, पेठ, उमरीचे भाग आहेत, केज, परळी, अहमदपूरचे भाग आहेत, उदगीर, देगलूर, नांदेड, सेलू पर्यंत पाऊस आहे। हिंगोली, पुसद, वाशिम, पांढरकवाडा, यवतमाळ, कारंजा, अकोला, अमरावती, आर्वी, अकोट, अचलपूर मुसळधार पावसाची शक्यता आहे। निर्मळच्या भागापर्यंत तुफान पाऊस, लोणार, चिखलीच्या भागात देखील पाऊस आहे। अजून काही जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार असेल तर त्याबाबतचा अंदाज लवकरच या चॅनल वरती देण्यात येणार आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचा आहे व तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगायचा आहे। तुमच्या भागाचा अंदाज पुढच्या व्हिडिओत नक्की पाहायला मिळेल। धन्यवाद।